नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण इन्स्टंट असा पोहेपासून परफेक्ट जाळीदार आणि मऊ ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट ढोकळा बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी म्हणजे 1 कप पोहे घेतले. तुम्ही 1 वाटी मेजरमेंटसाठी आपण निश्चित करून घ्या. त्याच वाटीने बरोबर लगेच त्याच कपाने अर्धा कप मी रवा घेतला आहे. रवा हा जाड बारीक कुठलाही असला तरी काही हरकत नाही. लगेच पोहे खाण्याचे 4 ते 5 चमचे आपले चणा डाळचं पीठ घेतलं आहे. ते थोडंफार कमी जास्ती झालं तरी काही हरकत नाही. त्यानंतर लगेच याच्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आपण घालणार आहोत. लसणामुळे खूप छान अशी चव आपल्या ढोकळ्यांना येईल. त्यानंतर यामध्ये लगेच हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार आपण हिरवी मिरचीचा वापर करून घेऊ शकतो. त्यानंतर लगेच याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि जर आपल्याला गोडपणा हवा असेल तर साखरेचा वापर केला तरी काही हरकत नाही. त्यानंतर लगेच याच्यामध्ये अगदी थोडासा आपण हिंग हा घातला आहे. हिंग घातल्यानंतर लगेच जेवढं आपण रवा घेतला तर तेवढंच यामध्ये आता आपण ताक किंवा दह्याचा वापर करणार आहोत. छान कलर येण्यासाठी लगेच याच्यामध्ये हळद मी घातली. लगेच रूम टेम्परेचर अर्धा कप मी यामध्ये ताक हे घालते. ताक फक्त आपलं कमी आंबट वापरा. जर तुम्ही जास्त आंबट ताक वापराल तर त्यामुळे काय होईल, जे आपण बॅटर बनवतो आहे त्याचा वास येईल आणि ढोकळे देखील जास्त आंबट असे ते चवीला तयार होतात. म्हणून त्यानंतर लगेच आता आपण मिक्सरला अगदी फाईन अशी याची पेस्ट तयार करून घेणार आहोत. तर बघू शकाल अगदी सहज आपली एकदा पेस्ट ही तयार झाली. यामध्ये मी पुन्हा अर्धा कप पाणी वापरलं आहे. म्हणजे अर्धा कप आपण इथे ताकाचा वापर केला आहे आणि अर्धा कप पाण्याचा, म्हणजे एकूण 1 कप आपण पाण्याचा वापर केला आहे. त्यानंतर लगेच आपण मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे. संपूर्ण मिश्रण आपण आता बाउलमध्ये काढून घेतलं आहे. त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपलं रेग्युलर खाण्याचं 1 चमचा तेल आपण यामध्ये आता टाकतो आहे. ज्यावेळेस आपण मिक्सरला फिरवलं त्यावेळेस देखील टाकलं तरी काही हरकत नाही आणि नंतरूनही घातलं तरी काही हरकत नाही. तर आपण हे तेल आता ह्या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अगदी सहज लगेच हे बॅटरमध्ये तेल मिक्स होतं. तेलामुळे काय होतं, अगदी सॉफ्ट असा आपला जो ढोकळा असतो तो तयार होतो. अगदी झटपट पद्धतीने तयार होतो. चवीला देखील अप्रतिम असा हा ढोकळा तयार होतो. तर एका डायरेक्शनने मी याला आता व्यवस्थित फेटून घेतलं आहे. त्यानंतर लगेच आपण यामध्ये आता अगदी थोडंसं पाणी हे घालणार आहोत. तर आता मला थोडंसं घट्टसर वाटत होतं. पुन्हा आपण याला 5 ते 10 मिनटं रेस्ट करण्यासाठीच ठेवणार आहोत. रवा पोहे हे पाणी ॲब्झॉर्ब करेल आणि आपलं बॅटर जे आहे ते घट्टसर पुन्हा तयार होईल. म्हणून मी आता यामध्ये पुन्हा आणखी थोडंसं पाणी घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून आपण थोड्या वेळासाठी याला बॅटरला भिजवण्यासाठी ठेवून देणार आहोत. त्यामुळे काय होईल, आपला ढोकळा अगदी छान असा तयार होतो. तर याला पाण्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर 5 ते 10 मिनटं आपण याला आता रेस्ट करून घेऊया. 5 ते 10 मिनटानंतर बघू शकाल अगदी घट्टसर आपलं बॅटर पुन्हा तयार झालं आहे. त्यानंतर यामध्ये पुन्हा आणखी आपण अगदी थोडंसं पाणी घालणार आहोत. ज्यावेळेस आपण इनो टाकतो, इनो नंतर देखील बॅटर थोडंसं सैलसर होतं. म्हणून अगदी बेताचं पाणी घाला. त्यामुळे आपलं बॅटर जास्त सैलसर होणार नाही आणि होऊ बी नाही. तर त्यानंतर लगेच याच्यामध्ये मी पाणी घातल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता अगदी परफेक्ट असं आपलं बॅटर हे तयार झालं. अशाच पद्धतीने आपलं बॅटर तयार करून घ्या. अगदी घट्टही नाही आणि अगदी जास्त पातळही नाही. त्यानंतर लगेच एक इनोची आपले रेग्युलर जी पॅक येतं ते एक वापरते. म्हणजे असं बघाल तर 1 चमचा इनोचा वापर केला आहे. इनो ॲक्टिवेट होण्यासाठी यामध्ये मी लगेच थोडंसं पाणी घातलं होतं. त्यामुळे व्यवस्थित आपलं इनो हे ॲक्टिवेट होतं आणि त्याला व्यवस्थित आपण आता फेटून घेणार आहोत. आता फक्त याला अर्धा मिनिटभर फेटून घ्या. यापेक्षा जास्त वेळ फेटून घेऊ नका. त्यामुळे जी हवा तयार झाली असते ती रिलीज होते आणि त्यामुळे देखील आपला ढोकळा हा जाळीदार असा तयार होत नाही. तर त्या ढोकळ्यामध्ये आपण सेट करणार आहोत. त्याला मी आधीच तेल लावून घेतलेलं आणि नंतरून लगेच आपण यामध्ये आता हे संपूर्ण बॅटर आपण टाकून घेणार आहोत. आता आपलं संपूर्ण बॅटर हे टाकून झाल्यानंतर याला व्यवस्थित प्लेटमध्ये पसरून घ्या. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बॅटर स्टीम करण्यासाठी इकडे ढोकळा स्टीम करण्यासाठी पहिलेच मी आधी आपल्या कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं. लगेच आपण त्याच्यामध्ये ही प्लेट ठेवून घेऊया आणि वरून आता आपण यामध्ये लाल तिखट आणि काळे मिरे पावडर आपण टाकून घेऊया. जर आपल्याला आवडत नसेल किंवा काळे मिरे पावडर आपल्याकडे नसेल, स्किप
केलं तरी काही हरकत नाही. दिसायला देखील अगदी सुंदर दिसते आणि चवीला देखील अप्रतिम असं चवीचा आपला ढोकळा हा तयार होतो. तर लाल तिखट टाकल्यानंतर लगेच आपण याच्यावरती अगदी बारीक अशी काळे मिरे पावडर देखील टाकणार आहोत. हे टाकल्यानंतर लगेच आपण आता झाकण ठेवून मंद आचेवरती बरोबर 7 ते 8 मिनटं याला आता वाफवून घेणार आहोत, स्टीम करून घेणार आहोत. अगदी 7 ते 8 मिनटात आपला ढोकळा हा तयार होतो. अजिबात जास्तीचा वेळ वगैरे आपल्याला देण्याची गरज नाही. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. नक्की तुम्ही नेहमी करून खाल याची मला गॅरंटी. 8 ते 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकाल ढोकळे आपले तयार झाले. आता आपल्याला थोडंसं ओलसर वाटत असेल, पण जसजसं ते गार होत जातं अगदी परफेक्ट असा आपला ढोकळा हा तयार होतो. त्यानंतर लगेच आपण एक तुटची स्टिकच्या सहाय्याने चेक करून घेऊ किंवा सुरीच्या सहाय्याने अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं, जेणेकरून बॅटर जास्ती लागत असेल तर आतमधनं आपला ढोकळा हा कच्चाटही पुन्हा आणखी त्याला 2 ते 3 मिनटं आपण त्याला स्टीम करून घेऊ शकतो. त्यानंतर याच्यावरती फोडणी देण्यासाठी इथे साईडला फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून घेतले. तेल आपलं गरम झाल्यानंतर कडक तापल्यानंतरच याच्यामध्ये आपण आता अर्धा चमचा मोहरीही घालणार. जेवढी मोहरी तेलामध्ये अगदी छान तडतड तेवढी छान अशी आपली फोडणीही तयार होईल. तर त्यानंतर लगेच याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, पुन्हा आपल्याला आवडत असेल तर तीळ पण आपण यामध्ये टाकून घेऊ शकतो. गरमागरम लगेच आपण ढोकळ्यांवरती आता ही फोडणी लावून घेऊया. ज्यावेळेस आपल्याला काहीतरी चटपटीत, काहीतरी असं छान असं चविष्ट नवीन काहीतरी खायचं असेल, त्यावेळेस आपण 15 ते 20 मिनटामध्ये अगदी झटपट असा हा ढोकळा अगदी सहज तयार करून घेऊ शकतो. अजिबात जास्तीचं साहित्य वगैरे लागत नाही आणि अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यात अगदी चविष्ट असा आपला ढोकळा हा तयार होतो. तर यावरती आपण आता फोडणीही लावून घेतली. तर आपली संपूर्ण फोडणी लावल्यानंतर तुम्ही याच्यावरती बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर किंवा बारीक किसून घेतलेलं सुकं खोबरं, शेव आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये वेगवेगळे बदल करून घेऊ शकतो आणि याला आपण नारळाची चटणीसोबत, सॉससोबत अगदी सहज आपण याला खाऊन घेऊ शकतो. ज्यावेळेस आपल्याला मुलांना देखील इतर दिवस काहीतरी नाश्ता म्हणून शाळेत द्यायचं असलं, त्यावेळेस देखील आपण सहज त्यांना अगदी झटपट पद्धतीने तयार करून देऊ शकतो. तर आपल्या आवडीनुसार आता आपण पीसेस हे तयार करून घ्यायचे. आता मी त्रिकोणी आकाराचे याचे कट करून घेतले आणि त्यानंतर तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट असा आपला जाळीदार आणि मऊ ढोकळा हा तयार झाला. बनवायला देखील अगदी सोपा होता आणि अगदी छान असा आपला ढोकळा हा तयार झाला. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल.